काउंटिंग प्रोसेस आज पूर्ण झालेला आहे आणि याचे झाल्याप्रमाणे विनिंग कॅन्डिडेट ॲडव्होकेट गोपाल कागडादारी मी यांना स्टेजवर आमंत्रित करते. त्यांचे सर्टिफिकेट उपरे टप्प्यांचा विजय झाला आहे असं मी सांगतो आणि मतदारांनी विजय केला आहे आणि निश्चितपणे हे जनताचे विजय आहे. किती आरोप केले तर तरुणांचा अपमान होता आणि तरुण म्हणून आज मी त्यांची प्रतिनिधी केलं होतं आणि निश्चितपणे तेही चालले. संविधानचे विषय चालला, मणिपूरचे विषय चालला आणि लोकांनी तो उत्तम प्रतिसाद दिला आहे. निवडून देशातली जनता हे म्हणजे जनता म्हणण्यापेक्षा लोकशाही या देशामध्ये जिवंत आहे आणि या देशातली लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी जे राज्यघटना दिलेली त्या राज्यघटनेच्या नुसार ही लोकशाही या देशामध्ये नांदते आणि ती लोकशाही ही सर्वस्वी निर्णय घेत असते. एक तुम्हाला संधी दिली, तुम्ही देश चालवून बघा, तुम्ही चालवताना काय चुका करतायत ते पाहते जनता. तुम्हाला जमत नाही आता तुम्ही आता घरी जा, आम्ही तुम्हाला बदलून देतो अशी संधी आलेली आहे. आणि मग निश्चितपणे या देशातली जनता सर्वस्वी असल्यामुळे जनतेने काय जो निर्णय घेतला आहे तो या आजच्या सन्मान्य सरकारच्या विरुद्ध आहे असं स्पष्ट दिसतंय. सचिव युवासेना आज रोजी गोवालदादाचा जो निकाल लागला, खरोखर हा महाराष्ट्रासाठी नंदुरबार जिल्ह्यासाठी एक उत्साही दिवस म्हणायला काय हरकत नाही. येत्या जो काही चालू होतं हिना गावीचं तर बाबा यावेळेस ती निवडणार असं करून, पण आज आम जनतेने जी ही लोकसभा हातात घेतली याचा जो रेकॉर्ड बघायला मिळाला, खरोखर तळागाठातल्या युवांनी, युवतींनी, महिलांनी, सर्वसामान्य जनतेने ही लोकसभा हातात घेतली आणि कुठेतरी हिना गावीतला मूळतोड लोकांनी उत्तर दिलं. ज्या वेळेस समाजावर असो किंवा आरक्षणावर असो जी काही दगा येत होती, पण केंद्रात आरक्षणाचा मुद्दा असो किंवा स्थलांतराचा मुद्दा असो, कुपोषणाचा, स्थलांतराचा, रोजगाराचा हा मुद्दा कधीही मांडला नाही. आज मणिपूरसारखा एवढा मोठा मॅटर घडला पण तो कधीही मुद्दा मांडला आणि हसदेवसारखा जल जंगल जमिनीचा विषय आला तरी देखील आज 8च्या 8 तालुक्यामधून गोवालदादाला भरमसाठ मतांनी आम जनतेने निवडून दिलं आणि यामध्ये महाविकास आघाडीचा सगळ्यात मोठा श्रेयाचा वाटा आहे. म्हणून सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.